आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे आषाढी एकादशी निमित्त विशेष रूपक हरिपाठ नामभक्तीचा अमृत कल्लोळ. निवेदन अवंती मोरे आणि नितीन भट. लेखन शुभांगी इंगोले. सादर करते आशिष गावंडे. श्रोतेहो, आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा महोत्सव. चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी मुखी विठ्ठलाचे नाम घेत पंढरीच्या दिशेनं वाटचाल करतात. या भक्तिमय वातावरणात आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठ या अमृत ग्रंथातील निवडक अभंगांचं चिंतन करणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ हा भगवंतावरील आत्यंतिक प्रेमातून आणि ज्ञानोत्तर भक्तीतून जन्माला आलेला ग्रंथ आहे. माऊलींना नामस्मरणातून जो आत्मानंद लाभला, तोच आनंद प्रत्येक सामान्य माणसालाही मिळावा या करुण भावनेतून त्यांनी हरिपाठाची निर्मिती केली. म्हणूनच ते म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या एका ओळीत हरिपाठाचे संपूर्ण सार दडलेले आहे. हरिपाठात एकूण 28 अभंग आहेत. प्रत्येक अभंग हे भक्तीच्या माळेतील एक सुगंधी पुष्प आहे. या अभंगांमधून माऊली भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये श्रद्धा, प्रेम आणि आत्मज्ञानाचा सेतू उभारतात. कुठे भक्तीचा महिमा, कुठे सद्गुरूंचं महत्व, कुठे मनावर विजय, कुठे त्याग, तर कुठे अद्वैताचं तत्वज्ञान. असा जीवनाचा संपूर्ण मार्ग हरिपाठात उलगडतो. खरं तर हरिपाठ हा केवळ पठण करण्याचा ग्रंथ नव्हे, तर तो जगण्याचा मार्ग आहे. जीवनरूपी सागरात भरकटणाऱ्या माणसाला दिशा देणारा दीपस्तंभ म्हणजे हरिपाठ. तो कर्म सोडायला सांगत नाही, तर तो कर्म करताना मुखी नाम आणि अंतःकरणात परमेश्वर ठेवायला शिकवतो. संसारात राहूनही कमळाप्रमाणे अलिप्त कसं राहावं याचं सुंदर तत्वज्ञान माऊली यातून सांगतात. श्रोतेहो, हरिपाठाची सुरुवात अत्यंत अर्थपूर्ण अशा पहिल्या अभंगानं होते. या एका अभंगात माऊलींनी संपूर्ण भक्ती मार्गाचं सार सांगितलं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. तेणे मुक्तीचारी साधी येल्या, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण तरी. या अभंगाचा अर्थ अत्यंत गूढ आणि तितकाच सोपा आहे. देव म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नव्हे, तो सर्वव्यापी, सर्वात परी आणि चराचरात व्यापून राहिलेला आहे. देवाची ये द्वारी म्हणजे त्याच्या सान्निध्यात राहणं, आपल्या कानांनी त्याचं नाम ऐकणं, डोळ्यांनी त्याचं रूप अनुभवणं आणि मुखातून त्याचं नाम सतत उच्चारणं. हाच त्याच्या दारी उभं राहण्याचा खरा अर्थ आहे. उभा क्षणभरी म्हणजे केवळ काही क्षण नव्हेत, हे संपूर्ण आयुष्यच क्षणभंगूर आहे. म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण नामस्मरणात व्यतीत करावा. आपल्या हातात प्रामाणिक कर्म आणि मुखात श्रीहरीचं नाम असेल तर संसारात राहूनही कमळाप्रमाणे अलिप्त राहता येतं. अशा जीवनातूनच सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य अशा चारही मुक्ती सहज प्राप्त होतात. मनाला शाश्वत आनंद, समाधान आणि अंतःशांती लाभते. माऊली पुढे दुसऱ्या अभंगात ज्ञान, शास्त्र आणि वेदांचा खरा अर्थ उलगडून सांगतात. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. 18 पुराणे हरिसी गाती. 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घेयनता.
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपल्या संस्कृतीत 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांचं अनमोल असं ज्ञान भांडार आहे. त्यामध्ये धर्म, अध्यात्म, नीती, जीवनमूल्ये आणि परमेश्वर प्राप्तीचे विविध मार्ग सांगितले आहेत. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला या सर्व ग्रंथांचा सखोल अभ्यास करणं शक्य होत नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या सर्व ज्ञानाचं मंथन करून त्याचं सार हरिपाठाच्या रूपानं आपल्यासमोर ठेवलं. या सर्व ग्रंथांचा अंतिम निष्कर्ष एकच आहे: परमात्मा सर्वत्र आहे. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेला आहे. त्याची प्राप्ती बाह्य कर्मकांडानं नव्हे, तर निष्काम शक्ती, सदाचार आणि अखंड नामस्मरणानं होते. हरिपाठ म्हणजे या महान तत्वज्ञानाचा सहज, सोपा आणि सर्वांना आचरणात आणता येईल असा मार्ग आहे. म्हणूनच माऊलींचा हरिपाठ आजही प्रत्येकाला जीवन जगण्याची नवी दिशा देतो. श्रोतेहो, केवळ भक्ती करणं पुरेसं नाही, तर ती कोणत्या भावनेने केली जाते हे अधिक महत्त्वाचं आहे. भक्तीमध्ये प्रेम, श्रद्धा, समर्पण आणि निष्काम भाव असेल तरच ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. माऊली 4थ्या अभंगात म्हणतात, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये. या अभंगातून माऊली सांगतात की भक्ती ही केवळ बाह्य आचरण नसून ती अंतःकरणातील निर्मळ भावना आहे. जिथे प्रेम नाही तिथे भक्ती नाही, आणि जिथे खरी भक्ती नाही तिथे मुक्तीही नाही. केवळ शब्दांनी किंवा दिखाव्यानं अध्यात्म साध्य होत नाही. जसं सामर्थ्य नसताना शक्तीचा गर्व करणं व्यर्थ आहे, तशी भावनाशून्य भक्तीही निष्फळ ठरते. म्हणून श्रीहरीवर नितांत प्रेम ठेवून कोणतीही अपेक्षा न करता केलेली निष्काम भक्तीच माणसाला जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करते. पुढच्या 5व्या अभंगात माऊली भक्तीचा सर्वात सोपा आणि सर्वांना साध्य होणारा मार्ग सांगतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. माऊली सांगतात, योग, यज्ञ, याग, कठीण कर्मकांड आणि अवघड साधना यांच्यापेक्षा श्रीहरीचं नामस्मरण अधिक श्रेष्ठ आहे. कारण नामामध्येच परमेश्वराचं संपूर्ण सामर्थ्य सामावलेलं आहे. अहंकार, दांभिकपणा आणि केवळ बाह्य अवडंबर यामुळे परमेश्वर प्राप्ती होत नाही. ती होते नम्रतेनं, प्रेमानं आणि सातत्यपूर्ण नामस्मरणानं. संतांनी आपल्या जीवनातून हेच दाखवून दिलं. त्यांनी त्याग केला, अहंकाराचा त्याग केला, स्वार्थाचा त्याग केला आणि समाजासाठी स्वतःला अर्पण केलं. म्हणूनच त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. त्यागाशिवाय संतत्व घडत नाही आणि संतत्वाशिवाय समाज प्रबोधन घडत नाही. पण हा मार्ग दाखवणारा कोण? आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा कोण? याचे उत्तर माऊली 6व्या अभंगात देतात. साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. संतांची संगत लाभली, सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं की माणसाच्या जीवनात परिवर्तन घडू लागतं. मनातील संभ्रम दूर होतो. अंधश्रद्धा, भीती, अहंकार आणि अज्ञान नाहीसं होऊ लागतं. जीवनाचं खरं उद्दिष्ट समजू लागतं. सद्गुरू केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्या ज्ञानाचा अनुभवही देतात. याच अभंगातलं एक सुंदर चरण माऊलींनी दिलं आहे. कापुराची वाती उजळली ज्योती, तैसे झाले संती संगतीये. किती सुंदर आणि बोलका दृष्टांत आहे हा, हो ना? कापुराला अग्नीचा स्पर्श होताच तो स्वतः जळतो, पण आसपासचा परिसर प्रकाशमय करून टाकतो.
स्वतःचं अस्तित्व विसरून तो केवळ प्रकाश देतो. अगदी तसंच संतांचं जीवन असतं. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो, अज्ञानाचा अंधार दूर होतो. अहंकार, लोभ, मत्सर, द्वेष आणि स्वार्थ विरघळून जातात. मनुष्य अधिक नम्र, अधिक संवेदनशील आणि अधिक सज्जन बनतो. साधु बोध झाला तो नुरुनिया पेला, ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी. संतांची संगत म्हणजे केवळ त्यांच्या जवळ बसणं नव्हे, तर त्यांनी दिलेले विचार आपल्या जीवनात उतरवणं होय. जेव्हा हे विचार आचरणात येतात, तेव्हा माणूस स्वतः बदलतो आणि त्याच्या माध्यमातून समाजही बदलू लागतो. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ हा केवळ नामस्मरणाचा ग्रंथ नाही, तर व्यक्तिमत्व घडवणारा जीवन ग्रंथ आहे. तो आपल्याला प्रेम, नम्रता, त्याग, सदाचार आणि संत संगतीचं महत्त्व शिकवतो. मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा मित्र आणि सर्वात मोठा शत्रू जर कुणी असेल तर ते म्हणजे त्याचं स्वतःचं मन. मन योग्य मार्गावर असेल तर जीवन आनंदी होतं आणि मन भरकटलं तर दुःख निर्माण होतं. म्हणूनच माऊली 7व्या अभंगात सांगतात, अनंत वाचाळ वरळती वरळ, त्या कैसा दयाळ पावेल हरी. निरर्थक, कटू किंवा असत्य बोलण्यात आयुष्य वाया घालवू नका. वाणी ही ईश्वरानं दिलेली अनमोल देणगी आहे. तिचा उपयोग सत्य, प्रेम, प्रेरणा आणि नामस्मरणासाठी व्हावा. मोजके पण हितकारक शब्द बोलणाऱ्यावरच श्री हरीची कृपा होते. मनाला योग्य दिशा कशी मिळते याचं उत्तर माऊली 8व्या अभंगात देतात. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. मन अतिशय चंचल आहे. क्षणोक्षणी ते विषयांच्या मागे धावत असते. इंद्रिय मनाच्या मागे धावतात आणि मन इच्छांच्या मागे. त्यामुळे माणूस अस्थिर होतो. पण संतांची संगत लाभली की मनाला योग्य दिशा मिळते, विचार शुद्ध होतात, आचरण सात्विक होतं आणि हळूहळू परमेश्वराविषयी प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो. तेव्हाच श्रीपतीची म्हणजेच परमेश्वराची खरी ओळख पटत जाते. अनेक जण तीर्थयात्रा करतात, पवित्र स्थळांना भेट देतात, पण त्या यात्रेचा खरा अर्थ काय? माऊली 10व्या अभंगात सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी बिनमुख तो नर पापिया, हरी वीण धावया न पवे कोणी, हरी वीण धावया न पवे कोणी, हरी वीण धावया न पवे कोणी. गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगम असो किंवा इतर कोणतेही पवित्र तीर्थक्षेत्र, तिथं जाणं हे निश्चितच पुण्यकारक आहे. पण मनात अहंकार, द्वेष, मत्सर आणि स्वार्थ भरलेला असेल तर तीर्थयात्रेचा लाभ होत नाही. शरीर तीर्थक्षेत्री जातं, पण मन जर श्रीहरीच्या नामात रमत नसेल तर ती यात्रा अपूर्णच राहते. तीर्थ म्हणजे केवळ स्नान नव्हे, तर अंतःकरणाची शुद्धता. पुढे माऊली 11व्या अभंगात नामस्मरणाचं सामर्थ्य सांगतात. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे.
नामामध्ये किती विलक्षण शक्ती आहे हे या अभंगांमधून दिसून येतं. जसा अग्नीचा स्पर्श होताच गवताचा ढीग क्षणार्धात जळून जातो, तसंच हरिनामाच्या सातत्यपूर्ण स्मरणानं मनातली पापबुद्धी, वाईट प्रवृत्ती आणि नकारात्मक विचार नष्ट होतात. महर्षी वाल्मिकींचं जीवन याचं उत्तम उदाहरण आहे. नामस्मरणानं त्यांचं जीवन संपूर्णपणे बदलून गेलं. यानंतर 15व्या अभंगात माऊली अद्वैताचं अत्यंत सुंदर तत्वज्ञान मांडतात. एक नाम हरि द्वैत नाम तुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी गेता समान श्रीहरी, शमद मावरी हरी झाला, शमद मावरी हरी झाला, शमद मावरी हरी झाला, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. माणसांचे रंग, रूप, भाषा, विचार, स्वभाव वेगवेगळे असतील, पण त्या प्रत्येकामध्ये वसणारं चैतन्य एकच आहे. जसं अनेक मडक्यांमध्ये दिसणारं आकाश प्रत्यक्षात एकच असतं, तसंच प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे. भेद हा केवळ देहाचा आहे, आत्मा मात्र एकच आहे. माऊली आपल्याला द्वेष नव्हे तर समभाव शिकवतात, भेदभाव नव्हे तर एकात्मतेचा संदेश देतात. म्हणूनच हरिपाठ हा केवळ भक्तीचा नव्हे तर मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा ग्रंथ आहे. मन शुद्ध झालं, विचार शुद्ध झाले आणि परमात्म्याची अनुभूती आली ना की जीवनाला नवी दिशा मिळते. पण हे सर्व साध्य करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? माऊली याचं उत्तर पुढच्या अभंगांमध्ये देतात. हरिबुद्धी जपे तो नरदुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. माऊली सांगतात, मनावर आणि बुद्धीवर पूर्ण विजय मिळवणं हे अत्यंत कठीण काम आहे. पण श्रीराम आणि श्रीकृष्ण या नामांचा जप करणं अत्यंत सोपं आहे. या नामस्मरणासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची, ठिकाणाची किंवा साधनांची आवश्यकता नाही. चालताना, काम करताना, प्रवासात, एकांतात किंवा लोकांमध्ये कुठेही आणि केव्हाही नामस्मरण करता येतं. सातत्यानं नामाचा जप केला की मन हळूहळू स्थिर होतं, बुद्धी निर्मळ होते आणि जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण होतो. पुढे 19व्या अभंगात माऊली मनाच्या चंचल स्वभावाविषयी अत्यंत महत्वाचा संदेश देतात. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाला जे आवडतं त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे माणूस धावत राहतो. क्षणिक सुखाच्या मोहात तो अनेकदा जीवनाचं खरं ध्येय विसरतो. विषय वासना, लोभ, मोह आणि अहंकार यांच्या आहारी गेलेलं मन परमार्थापासून दूर जातं. पण जे मन हरिनामात स्थिर होतं तेच जीवनाला योग्य दिशा देतं. नामस्मरण म्हणजे मनाला बंधन घालणं नव्हे तर त्याला योग्य दिशा देणं होय. मन श्रीहरीच्या स्मरणात रमलं की इंद्रियेही संयमी होतात, विचार सात्विक होतात आणि जीवन अधिक आनंदी, शांत आणि समाधानी बनतं. याच अभंगातल्या पुढील चरणात माऊली अत्यंत सुंदर विचार मांडतात. अनंत जन्मांचे पुण्य जोडिले म्हणून विठ्ठले कृपा केली. माऊली सांगतात, श्रीहरींचं नाम सहजपणे मुखी येणं ही सामान्य गोष्ट नाही. त्यामागे अनेक जन्माचं पुण्य संचित असतं. ज्याच्या अंतःकरणात नामाची गोडी निर्माण झाली त्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा झालेली असते. म्हणूनच नामस्मरण ही केवळ धार्मिक कृती नव्हे तर ती एक जीवनशैली आहे. प्रामाणिकपणे स्वकर्तव्य पार पाडत, सदाचारानं जगत आणि मुखी श्रीहरीचं नाम ठेवत जीवन जगणं हाच हरिपाठाचा खरा संदेश आहे. जीवनात संकट येणारच,
दुःख, अपयश, निराशा, आजार, एकटेपणा किंवा प्रतिकूल परिस्थिती यांच्यातून कोणालाही सुटका नाही. अशा वेळी माणसानं काय करावं? माऊली 24व्या अभंगात अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात सांगतात, न सोडी हा भावो टाकी रे संदेहो, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. परिस्थिती कितीही कठीण असली तरी परमेश्वरातील विश्वास कधीही सोडू नका. मनातील संशय दूर करा आणि आर्त भावनेनं श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठलाचं नाम घ्या. जसा लहान मुलाचा आर्त आवाज ऐकून आई धावत येते, तसाच परमेश्वरही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतो. कदाचित तो आपल्या अडचणी क्षणात दूर करणार नाही, पण त्या अडचणींना सामोरे जाण्याचं धैर्य, संयम आणि आत्मविश्वास निश्चितच देईल. म्हणूनच संतांनी संकटाच्या काळात नामस्मरणाला सर्वात मोठा आधार मानला आहे. नामस्मरण ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाही, तर ती मन, बुद्धी आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करणारी जीवन पद्धती आहे. संतांनी अनुभवातून सांगितलेलं हे सत्य आज आधुनिक विज्ञान देखील मान्य करू लागलं आहे. श्रोतेहो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षांपूर्वी हरिनामाचा जो महिमा सांगितला तो केवळ श्रद्धेवर आधारित नव्हता, तर तो अनुभवांवर आधारित होता. आज आधुनिक विज्ञानानंही नामस्मरण, मंत्रजप आणि ध्यान यांच्या परिणामांचा अभ्यास केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संतांनी अनुभवातून सांगितलेले अनेक निष्कर्ष वैज्ञानिक संशोधनातूनही स्पष्ट होताना दिसत आहेत. आपली भारतीय संस्कृती आणि अध्यात्म हे विज्ञानापासून वेगळं नाही. ऋषीमुनींनी साधना, चिंतन आणि अनुभवातून जे तत्वज्ञान मांडलं त्याचा उलगडा आज विज्ञानाच्या भाषेत होत आहे. जेव्हा आपण शांतपणे, श्रद्धेनं आणि एकाग्रतेनं नामस्मरण करतो, तेव्हा आपल्या श्वासोश्वासाची लय नियमित होऊ लागते. श्वास संथ आणि खोल झाल्यामुळे शरीराला अधिक प्राणवायू मिळतो. मन शांत होत जातं आणि तणाव कमी होण्यास मदत होते. मेंदूवरील संशोधनातून असं दिसून आलं आहे की सातत्यानं मंत्रजप किंवा ध्यान केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मनातील अस्थिरता कमी होते आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. तणावाशी संबंधित हार्मोन्सचं प्रमाण कमी होण्यास मदत होते, तर मन प्रसन्न ठेवणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रियांना चालना मिळते. नामस्मरण करताना उच्चार, लय आणि पुनरावृत्ती यांना विशेष महत्त्व असतं. जेव्हा एखादं नाम आपण सातत्यानं आणि भावपूर्वक उच्चारतो, तेव्हा मनातले विखुरलेले विचार हळूहळू एकाग्र होऊ लागतात. मनाची चंचलता कमी होते आणि अंतर्मनात शांततेचा अनुभव निर्माण होतो. म्हणूनच संतांनी केवळ नाम घ्या असं सांगितलेलं नाही, तर भावपूर्वक नाम घ्या असं सांगितलं. कारण भावाशिवाय उच्चार म्हणजे केवळ शब्द, पण भावपूर्ण नामस्मरण म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी होणारा संवाद होय. आधुनिक जीवनात धावपळ, स्पर्धा, चिंता आणि तणाव यांचं प्रमाण वाढत आहे. अशा काळात दररोज काही मिनिटं शांतपणे नामस्मरण करणं ही मनाला स्थैर्य देणारी साधना ठरू शकते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं नाम हे केवळ मोक्षप्राप्तीचं साधन नाही, तर आनंदी, संतुलित आणि सुसंस्कृत जीवन जगण्याचाही मार्ग आहे. म्हणूनच हरिपाठ हा केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून न पाहता जीवन समृद्ध करणारा विचार ग्रंथ म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम हरिपाठात अनुभवायला मिळतो. नाम मनाला शांत करतं, विचारांना दिशा देतं, आचरण शुद्ध करतं आणि माणसाला माणुसकीकडे नेतं. याच कारणांमुळे संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखंड नामस्मरणाचा आग्रह धरला. हरिपाठातला 28वा अभंग, त्याची फलश्रुती आणि माऊलींनी दिलेला अंतिम जीवन संदेश जाणून घेऊयात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या या चिंतन यात्रेच्या प्रवासात आपण हरिपाठातील निवडक अभंगांच्या माध्यमातून भक्ती, नामस्मरण, सद्गुरू, संत संगती, अद्वैत, मनःशुद्धी आणि जीवनमूल्यांचा सुंदर विचार अनुभवला. या चिंतनाचा शेवट माऊली हरिपाठाच्या 28व्या अभंगानं करतात. अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वासे ज्ञान देवे, रचिले विश्वासे
ज्ञान देवे रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वथा तो होय अधिकारी सर्वथा तो होय अधिकारी सर्वथा तो असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासे करून स्मरण जीवी उल्हासे करून स्मरण जीवी उल्हासे करून स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरित या संभाळी अंतर्बाह्य हरित या संभाळी अंतर्बाह्य हरित या संभाळी अंतर्बाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे आळशी मंदमती केवी तरे आळशी मंदमती केवी तरे श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. या अभंगातून माऊली हरिपाठाची फलश्रुती सांगतात. हरिपाठ हा केवळ अभंगांचा संग्रह नाही, तो भक्ती, श्रद्धा आणि आत्मानुभूतीचा जीवनमार्ग आहे. प्रत्येक अभंग हा साधकाला आत्मोन्नतीच्या दिशेनं नेणारा एक टप्पा आहे. माऊली सांगतात, हरिपाठाचं पठण केवळ ओठांनी करू नये, तर ते मन, बुद्धी आणि अंतःकरणानं अनुभवावं. नामस्मरण करताना मन एकाग्र, शांत आणि प्रसन्न असावं. नामाचा उच्चार हा केवळ शब्दांचा नसून तो भावनेचा असावा. ज्या क्षणी नाम अंतःकरणातून उमटतं त्या क्षणी भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर नाहीसं होतं. हरिपाठ आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही ज्ञान मिळालं, कितीही संपत्ती मिळाली, कितीही मानसन्मान मिळाला, तरीही नम्रता, सदाचार आणि नामस्मरण यांच्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या आणि ताणतणावाच्या जीवनात हरिपाठाचा संदेश अधिकच महत्त्वाचा वाटतो. माणसाला बाह्य यश मिळत आहे, पण अंतर्मनाची शांतता हरवत चालली आहे. अशा वेळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आपल्याला सांगतो, प्रेम करा, सत्य जगा, सदाचार पाळा, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा आणि प्रत्येक श्वासागणी श्रीहरीचं नाम स्मरा. यापेक्षा मोठी साधना नाही आणि यापेक्षा मोठं सुखही नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवलेला हा मार्ग कोणत्याही एका धर्माचा, पंथाचा किंवा समाजाचा नाही. तो संपूर्ण मानवजातीला प्रेम, समता, करुणा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा आहे. हरिपाठ म्हणजे भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. म्हणूनच 700 वर्षांनंतरही माऊलींचे विचार तितकेच ताजे, तितकेच प्रेरणादायी आणि तितकेच मार्गदर्शक आहेत. या चिंतन यात्रेचा समारोप करताना माऊलींच्या शब्दात आपण सर्वांनी अंतःकरणपूर्वक नामस्मरण करूया. आत्ताच आपण आषाढी एकादशी निमित्त विशेष रूपक ऐकलत. हरिपाठ नामभक्तीचा अमृत कल्लोळ. निवेदन अवंती मोरे आणि नितीन भट. लेखन शुभांगी इंगोले. सादर करते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.